नमस्कार मित्रांनो, त्या दिवशी कोळे मैदान झालं आणि ते महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं आणि त्या दिवशी एम नानांचा राजा आणि घरणीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान राजा यांच्यावर खरंच मनाला वाटलं की अन्याय झालाय रे। ज्या बैलांनी रिक्सर 3 फेऱ्या पळून नंबर केला त्या गाडीला महाराष्ट्र केसरीचा मान काय भेटला नाही। खरंच मनाला वाईट वाटलं। एम नानांचा राजा बऱ्याच दिवसातून 1 नंबरचा मानकरी झाला, पण नशीब त्याचं नव्हतं चांगलं। ज्या बैलानं आपल्या मालकाचं कष्ट बघितलं होतं त्या बैलाला काय वाटलं असं। ज्या मालकाला मी नंबर करावा आणि गुलालात राहावा एवढीच इच्छा असते, त्या मालकाला काय वाटलं असं। काल नशिबानं साथ दिली नाही। नशिबाचं जाऊन देऊ, पण पब्लिकला खरंच वाईट बोलू वाटते। गरिबाच्या बैलांवर सतत पब्लिक अन्यायच करत। आता तुम्ही म्हणताल हे काय गरीब आहेत होय? पण त्याच्या जागेवर जर गरिबाची गाडी असती तर त्याच्यावर अन्याय झालाच असता की। ज्या बैलानं पुसेगावचा गुलाल घेतलाय, ज्या बैलाच्या डोक्यावर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्या बैलाला आता नाही पण परत नवीन जोशात आणि नवीन जोमात गुलाल घेणारच आहे तो। महाराष्ट्राचा लाडका येतो चटणी भाकरीचा पैलवान। राजा पब्लिकच्या मनातला आणि पब्लिकच्या मनावर राज्य करणारा तो राजा आहे। खरंच राजा हा राजाच आहे आणि हे चटणी भाकरीचा पैलवान उगाच म्हणत नाहीत त्याला। राजा म्हटलं की गरिबा घरची लक्ष्मी ती डोळ्यासमोर येते। ती म्हातार काय बोलतं चुरू 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 चुरू, पण त्याच्या बोलण्यामागं पण काहीतरी असतं बरं का। ती गप राहून सगळ्यांचा कार्यक्रम करतं। तसाच हा चटणी भाकरीचा पैलवान आहे। शांततेत कार्यक्रम करणारा हा पैलवान आहे। कधीच कुणाला वरचढ चालला नाही आणि कधी कोणाला चालणार देखील नाही। शांतीत क्रांती ते उगं म्हणत नाहीत। चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे राजा आहे तो। घरणीकरांचं नाव अखंड महाराष्ट्रात नाही, अखंड भारतभर नाही, तर 7 समुद्रापार नेऊन ठेवलं त्या राजात। उगच म्हणत नाहीत त्याला चटणी भाकरीचं पैलवान। त्याचं फॅन लोक काय हलक्या काळजाचं नाहीत। जाईल तिथल्या मैदानात त्याच्यासोबत असतं। खरंच पुसेगावकरांचा मानाचा गेल्या वर्षीचा मानकरी तो घरणीकरांचा राजाच आहे। घरणीकरांचा राजाच आहे। कोळ्याचं मैदान झालं, त्या मैदानात महाराष्ट्र केसरीचा मान या एम नानांच्या राजाला आणि घरणीकरांच्या राजाला भेटायला पाहिजे होता। लई इच्छा असते मालकाची की महाराष्ट्र केसरीचा मान भेटावा। मानाचं मैदान होतं ती आणि त्या मैदानात अन्याय झाला। खरंच अन्याय झाला।